हॅलो एव्हरीवन. आपण लास्ट लेक्चरला डीएफएचं रेग्युलर एक्सप्रेशनमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे पाहिलं होतं. त्यामध्ये पहिली मेथड बघितली होती की सिम्पल मेथड. त्या सिम्पल मेथडबद्दल तुम्ही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघितलं आणि हे पाहिलं होतं. आज आपण सेकंड बघणार आहे ते आरडीएस आरडीएस मेथड. Why RDS method is used? RDS method काय यूज करतात? RDS method is used to convert DFA to a regular expression. DFA चं रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपण काय वापरतो? RDS मेथड वापरतो. म्हणजे RDS मेथड आहे काय? व्हॉट इज द RDS मेथड? तो RDS मेथड मध्ये केलं जातं काय? इन RDS मेथड if P and Q are constant. P and Q are the constant of regular expression. Then काय होतं रे? युनिक एक्सप्रेशन काय आहे आरडीएस मेथडचं? तर युनिक एक्सप्रेशन आहे आर इक्वल्स टू क्यू प्लस आर पी. इज अ युनिक एक्सप्रेशन फॉर आरडीएस मेथड. मग हे युनिक एक्सप्रेशन कन्वर्ट कसं करतात? दिस युनिक एक्सप्रेशन कॅन बी कन्वर्टेड ॲज अ आर इक्वल्स टू क्यू पी क्लोजर. आर इक्वल्स टू काय? क्यू पी क्लोजर. काय फर्स्ट आर and second मधला R जर सेम असेल तर दॅट एक्सप्रेशन इज कन्वर्टेड इनटू R इक्वल्स टू क्यूपी क्लोजर. आणि हे अतिशय इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे. ह्या एक्सप्रेशनवरतीच कन्वर्जन असतं. आरडीएसचं कन्वर्जन डिपेंड्स ओनली ऑन दी युनिक एक्सप्रेशन. युनिक एक्सप्रेशन जे युनिक एक्सप्रेशन आहे काय? आर इक्वल्स टू क्यू प्लस आर पी इज कन्वर्टेड इनटू आर इक्वल्स टू क्यूपी क्लोजर. How to convert? Procedure काय? What is the procedure for conversion of RDS through regular expression? DFAचं रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी RDS मध्ये प्रोसिजर काय? हे सगळ्यात महत्त्वाचं एक्सप्रेशन. हे एक्सप्रेशन नुसारच आपण काय करतो? कन्वर्ट. हे लक्षात ठेवायचं. आर इक्वल्स टू क्यू प्लस आर पी. म्हणजे हे आर आणि आर सेम असेल तर कन्वर्ट काय करा? आर इक्वल्स टू क्यू पी क्लोजर. अशा पद्धतीने कन्वर्जन होईल. मग हे प्रोसिजर काय आहे? तर प्रोसिजर बघूया पहिलं. व्हॉट इज द प्रोसिजर फॉर कन्वर्जन ऑफ DFA टू रेग्युलर एक्सप्रेशन बाय युजिंग RDS मेथड? फर्स्ट काय करायचं? फाइंड आउट इनकमिंग ट्रांजेशन्स टू दी states on which input symbols कुठल्या इनपुट सिम्बॉल्स वरती ते इनकमिंग ट्रान्झिशन येतं ते चेक करायचं. सेकंड, चेक केल्यानंतर काय करायचं? ऍड ऑल ट्रान्झिशन्स टू दॅट स्टेट. त्या स्टेटला सर्व ट्रान्झिशन ऍड करा. थर्ड काय करायचं? इफ स्टेट इज इनिशियल or starting state, initial, then add epsilon transitions. पण कधी epsilon transition ऍड करायचंय? जर ती इनिशियल स्टेट असेल तर, अदरवाईज करायचं नाही. आणि रिझल्टंट, फोर्थ वन इज अ रिझल्टंट एक्सप्रेशन. रिझल्टंट एक्सप्रेशन काय असेल? रिझल्टंट एक्सप्रेशन. रिझल्टंट म्हणजेच काय? फायनल. रिझल्टंट एक्सप्रेशन जी स्टेट फायनल स्टेट असेल, फायनल स्टेट एक्सप्रेशन हेच रिझल्टंट एक्सप्रेशन असतं. फायनल स्टेट ज्या असतील त्यांचं जे एक्सप्रेशन येईल तेच रिझल्टंट एक्सप्रेशन असते. एकापेक्षा जास्त स्टेट फायनल स्टेट असतील तर त्या स्टेटचं काय करायचं? ॲडिशन करून घ्यायचे, त्यानुसार रेग्युलर एक्सप्रेशन. वन्स अगेन प्रोसिजर बघा. फर्स्ट काय करायचं? फाइंड आउट द इनकमिंग ट्रान्झिशन टू द स्टेट ऑन विच इनपुट सिम्बॉल्स ट्रान्झिशन इज कम. कुठल्या इनपुट सिम्बॉलमध्ये ट्रान्झिशन येतं ते बघायचं. सेकंड, ॲड ऑल ट्रान्झिशन टू दॅट स्टेट. त्या स्टेटला ट्रान्झिशन ॲड करायची. नेक्स्ट काय करायचं? इफ स्टेट इज इनिशियल स्टेट, देन ॲड epsilon transition.
इप्सिलॉन ट्रान्झिशन कॅटेगरी काय करायचं रे, ऍड करायचं इप्सिलॉन ट्रान्झिशन आणि रिझल्टंट एक्सप्रेशन राईट फायनल स्टेटला येतं त्या पद्धतीनं. तर बघूया आपण एक्झाम्पल थ्रू जाऊया की हाऊ टू कन्वर्ट DFA टू रेग्युलर एक्सप्रेशन. DFAचं रेग्युलर एक्सप्रेशनमध्ये कन्वर्जन कसं करायचं ते बघूया. आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं तेच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया. एक्झाम्पल कुठलं पाहिलं होतं ते स्टार्टिंगचं DFAचं ते आपण कन्वर्ट करून बघूया. लास्ट पाहिलं होतं तेच एक्झाम्पलला तेच आपण आता करत बघूया. एक्झाम्पल पहिलं घेऊया. एक्झाम्पल काय आहे की सपोज Q0 वगैरे घेतलं होतं. इन्स्टेड ऑफ द Q0 वगैरे ए वगैरे घेऊया. बेटर अंडरस्टँडिंगसाठी लास्टला आला आपण कन्वर्जन करू. ए कन्वर्टेड इंटू ए ऑन ए बी ला गेला. बीचे त्याला काय इनपुट सिम्बॉल त्यालाच आणि हे काय रे फायनल स्टेट आहे बी आणि इथं काय बी वरती सी ला गेला होता. सी हे एक्सेप्शन स्टेट आहे, त्याची ट्रान्झॅक्शन त्यालाच होते. हे इनपुट सिम्बॉल आहे. कन्वर्ट करायचं आपल्याला. हे एक्झाम्पल कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे की रेग्युलर एक्सप्रेशनला. आपण लास्ट सिम्पल मेथड पण बघितलं होतं. आज आपण RDS बघतोय. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करतोय आपण. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, इन्कमिंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट करायचं. इन्कमिंग ट्रान्झॅक्शन कुठले आहे ते फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये करता येईल. आता एला इन्कमिंग ट्रान्झॅक्शन कुठलं आहे का नाही आहे, एला इन्कमिंग ट्रान्झॅक्शन नाही आहे. इन्कमिंग पण आपण लिहूया इन्कमिंग ट्रान्झॅक्शन टू स्टेट ए. एला आहे का कुठलं बघायला बाबा, एला कुठलं इन्कमिंग ट्रान्झॅक्शन आहे? नो, देर इज नो एनी इनकमिंग ट्रांजेक्शन्स. इनकमिंग ट्रांजेक्शन नहीं है, ट्रांजेक्शन. देयर इज नो एनी इनकमिंग ट्रांजेक्शन बट क्या है, ए इज इनिशियल स्टेट सो ऐड करें इप्सिलॉन ट्रांजेक्शन ऐड कसं करें, ऐड ए इक्वल्स टू इप्सिलॉन. याला इक्वेशन नंबर काय होणार आहे, 1 म्हणा. इक्वेशन नंबर 1 हे झालं ए साठी. तसंच काय करायचं आपल्याला आता की हे ए साठी पाहिलं आपण इक्वेशन नंबर 1. तसंच चेक करायचं आपल्याला की बी साठीचे इन्कमिंग ट्रान्झॅक्शन्स कुठले आहेत ते आपल्याला चेक करायला आहोत आपण. ते बघूया. हे समजलंय बघा. पहिले ए साठी काय आलं रे, ए इक्वल्स टू इप्सिलॉन, कारण एला कुठलंही ट्रान्झॅक्शन नाही पण इनिशियल स्टेट असल्यामुळे म्हणजे तिला ट्रान्झॅक्शन द्यावं लागतं म्हणून मी इथं एचं लिहितो मी वरती आपल्याला खाली परत करण्यासाठी. ए इक्वल्स टू काय इप्सिलॉन, दॅट इज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 द्यायचे. त्यानंतर आपण आता बी साठी बघूया. इन्कमिंग ट्रान्झॅक्शन टू स्टेट बी म्हणून येतं. इन्कमिंग ट्रान्झॅक्शन टू स्टेट बी. बी साठी कुठली काय ट्रान्झॅक्शन नाही इनकमिंग ते बघूया. बघा बी साठी कुठली, बी या स्टेटसाठी इन्कमिंग ट्रान्झॅक्शन कुठले येत आहे, ए पासून येत आहे. ए ऑन ए. मग बी साठी कसं राईट डाऊन करायचं, बी इक्वल्स टू पहिलं कुठल्या स्टेटवरून आले, ए पासून आले, कुठल्यावरती आले रे, ए वरती आलाय, स्मॉल ए वरती, ते राईट डाऊन केलं. पहिला स्टॅट नेम, सेकंड इज इनपुट सिम्बॉल, प्लस काय केलं आहे, बी ऑन बी आहे, बी ऑन बी आले. परत काय रे, बी ऑन बी आहे, बी ऑन बी आहे. अशा पद्धतीने लिहिता येतं. पण याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहिली तर अगोदर बेटर होईल. इन्कमिंग ट्रान्झॅक्शन टू स्टेट बी. बी साठी पहिले कुठून आले, तर पहिलं आले काय रे, फ्रॉम स्टेट ए ऑन इनपुट सिम्बॉल ए. ऑन इनपुट सिम्बॉल काय, ए सिंगल कोट बदल्या, ऑन इनपुट सिम्बॉल ए. त्यानंतर काय सेकंड काय, फ्रॉम स्टेट बी चालेल, फ्रॉम स्टेट बी ऑन इनपुट सिम्बॉल ए वरती झालं. परत थर्ड पण ट्रान्झॅक्शन आहे बीचं, फ्रॉम स्टेट
बी ऑन इनपुट सिम्बॉल बी वरती झालं आणि याचं कॉम्बिनेशन मग लिहायचं की नंतर लिहिलं तर चालेल. पहिले इनपुटला सगळे आणि त्यानंतर हे राईट डाऊन करा. काय रे बी इक्वल्स टू ए ऑन ए प्लस बी ऑन ए बी. पहिले स्टेट नंतर इनपुट, पहिला स्टेट नंतर इनपुट, जेवढा स्टेट असेल त्याचं तेवढे इक्वेशन. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया आपण. बी इक्वल्स टू काय आले वगैरे ए ऑन ए प्लस बी ऑन ए प्लस बी ऑन बी. याला इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. सिमिलरली काय करायचं आपल्याला स्टेट सी साठी पण बघायचं आहे. स्टेट सी साठी पण बघूया आपण. इथं स्टेट सी इनकमिंग ट्रान्झिशन टू स्टेट सी साठी काय रे ए पासून फ्रॉम स्टेट ए ऑन इनपुट सिम्बॉल इथं काय बी बी आलाय ऑन इनपुट सिम्बॉल बी. फ्रॉम स्टेट बी च्या ऐवजी काय इथे फक्त सी येईल. फ्रॉम स्टेट सी बघा परत एकदा. फ्रॉम स्टेट ए पासून बी वरती. फ्रॉम स्टेट ए ऑन इनपुट सिम्बॉल बी वरती आलाय. फ्रॉम स्टेट सी ऑन ए इनपुट सिम्बॉल ए. फ्रॉम स्टेट सी ऑन इनपुट सिम्बॉल बी. म्हणून इक्वेशन काय आहे सी इक्वल्स टू काय होईल पहिले ए वरून बी वरती आले म्हणून ए बी असं कॉन्केटनेटच करा. ए आणि बी परत काय रे सी आणि ए त्यानंतर काय सी आणि बी अशा पद्धतीने चाललंय. इक्वेशन नंबर अशा पद्धतीने लिहिता येईल. मग काय लागलं सी इक्वल्स टू ए बी सी ए सी बी. इक्वेशन नंबर थर्ड. तर अशा पद्धतीने हे 3 इक्वेशन मिळतील. जेवढ्या पण स्टेट असतील तेवढे इक्वेशन काढून घ्यायचे. हे झाले आपले फर्स्ट स्टेट सेकंड स्टेट की ज्याच्यामध्ये इनकमिंग ट्रान्झिशन चेक करतो आणि ऍड करतो. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहेत. हे काय करायचे रे सॉल्व्ह करायचे आहेत. त्या फॉर्ममध्ये आपल्याला ते इक्वेशन्स आणायचे आहेत. मग ते इक्वेशन कसे आणायचे वगैरे ते आपण बघणार आहोत. ते बघूया हाऊ टू. ओके बघूया आपण आता हे सॉल्व्ह कसे करायचे बघा. आता बघा रे इथं काय रे ए इक्वल्स टू इप्सिलॉन आहे. बी मध्ये आहे आपल्याला जनरल फॉर्म जो आहे किंवा युनिक फॉर्म आहे. युनिक फॉर्म कुठला आहे आरडीएनचा. तर आर इक्वल्स टू क्यू प्लस आरपी आणायचं. क्यू प्लस आरपी आणायला पाहिजे. आणि असं आलं तर कन्वर्ट काय होणार आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू. कन्वर्ट कसं होतं रे कन्वर्ट काय होतं आपल्याला की आर इक्वल्स टू क्यू पी क्लोजर. हे कन्वर्ट करायचं आपल्याला. मग हे कन्वर्ट अगोदर करूया. मग काय करूया तसं कन्वर्ट करण्यासाठी काय म्हणूया आपण पुट इक्वेशन नंबर 1 इंटू इक्वेशन नंबर पुट इक्वेशन 1 इंटू इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करूया. ए ची व्हॅल्यू पुटअप करूया. काय व्हॅल्यू देन काय होतं बघा आपण देन काय झालं बी बिकम्स काय झालं बघा बी इक्वल्स टू इप्सिलॉन डॉट ए प्लस बी ए बी बी. हे इक्वेशन झालं. हे आपल्याला कन्वर्ट आहे इप्सिलॉन इंटू समथिंग येतं म्हणून हा परत कन्वर्ट होईल. बी इक्वल्स टू ए प्लस बी ए प्लस बी बी. पण आणायचं कुठल्या फॉर्म मध्ये घ्या आर इक्वल्स टू क्यू प्लस आर पी ह्या फॉर्म मध्ये आणायचं. पण आहे एखाद्या फॉर्म मध्ये नाही आणायचं. आणता येईल का ए लागणार. कसं आणता येईल बघा आता बी इक्वल्स टू ए ॲज इट इज ठेवा. बी हे तर कॉमन काय निघते बघा तर बी कॉमन आहे. हा कॉमन बाजूला काढा बी इंटू ए प्लस बी. बघा आता कसं झालं कन्वर्जन. आपण कॉमन बी काढला. ओके परत एकदा सांगतो नंतर की कसं झालं ते परत एकदा बघा. रे हे इक्वेशन आहे हे ए आहे. ए ॲज इट इज इप्सिलॉन इंटू समथिंग एच. परत काय रे ॲज इट इज घेतो नंतर पहिलं बी ए प्लस बी बी हे इक्वेशन आहे. पण ह्यामधून कॉमन काय रे बी आणि बी कॉमन आहे. बी आणि बी कॉमन काढलं तर इक्वेशन आपण कन्वर्ट करू शकतो. बी इक्वल्स टू ए प्लस बी कॉमन रिमेनिंग काय ए आणि बी आपण एकत्र करू शकतो बी. आता बघा रे बाबा हे हा बी आणि हा बी सेम आहे. हा बी आणि हा बी काय सेम आहे. इथं पण बघा
आर आणि हा आर काय असतो सेम असलं की आपण काय करतो कन्वर्ट करतो आर इक्वल्स टू क्यूबिक क्लोजर. तर तसं करू शकतो. मग हे युनिक एक्सप्रेशन आहे आणि ह्याला आर्डियनचं युनिक एक्सप्रेशन म्हणतात. मग असं जर इक्वेशन आलं की त्या पुढे लिहायचं बाय, त्याच्यावरती अप्लाय करणार आहे बाय आर्डियन्स मेथड, बाय आर्डियन्स मेथड, बाय आर्डियन्स मेथड अप्लाय केली तर बाय आर्डियन्स मेथड अप्लाय केली तर काय होईल बी इक्वल्स टू पहिले क्यूबिक क्लोजर नुसार क्यू म्हणजे काय येतं हा काय आपला क्यू आणि हा काय आहे रे पी आहे. क्यू पी क्लोजर होईल काय होईल क्यू पी क्लोजर. मग क्यू पी क्लोजर म्हणजे काय झालं रे हा ए आणि इकडचं काय डॉट ए प्लस बीचा क्लोजर, ए प्लस बीचा क्लोजर अशा पद्धतीने झाला. म्हणजे रेग्युलर एक्सप्रेशन काय आहे बी इक्वल्स टू ए डॉट ए प्लस बीचा क्लोजर आणि बी काय आहे रे फायनल स्टेट आहे. बी काय आहे फायनल स्टेट आहे. म्हणून रिझल्टंट एक्सप्रेशन जे आहे आपलं ते रिझल्टंट एक्सप्रेशन काय आहे ह्याचं काय आलं बी इक्वल्स टू ए डॉट ए प्लस बी क्लोजर हे झालं रिझल्टंट एक्सप्रेशन. कारण बी ही फायनल स्टेट आहे पुढे काढायची काही गरज नाही. फायनल स्टेट एकच आहे तेवढे काढलं हे रिझल्टंट एक्सप्रेशन झालं. दिस रिझल्टंट एक्सप्रेशन इज करेक्ट. कारण काय एन स्टार्ट होते आणि ए प्लस बीचा क्लोजर. कारण हा एक्झाम्पलच कसं स्टार्टिंग होते ओव्हर इनपुट सिम्बॉल ए बी म्हणून काय स्टार्टिंग होते ओव्हर इनपुट सिम्बॉल ए बी. तर हे सिम्पल एक्सप्रेशन आहे आणि आपण कन्वर्ट करतो त्या पद्धतीने हे व्यवस्थित होत आहे. आणि काय सिम्पल मेथड आहे. सिम्पल मेथड ॲज कम्पेअर्ड विथ दी प्रिव्हियस मेथडपेक्षा सिम्पल आहे इझी आहे आणि अशा पद्धतीने कन्वर्ट करता येतं. तर आरडीएक्समध्ये काय करायला लागतं बघा तुम्हाला. आरडीएक्समध्ये पहिलं काय रे युनिक एक्सप्रेशन. युनिक एक्सप्रेशन काय आर इक्वल्स टू क्यू प्लस आर पी, क्यू प्लस आर पी युनिक एक्सप्रेशन कन्वर्ट काय होतं आर इक्वल्स टू क्यू पी क्लोजर. तुम्हाला काय करायला लागतं त्याच्यामध्ये स्टेप्स काय आहेत की आरडीएक्समध्ये स्टेप काय पहिले की इन्कमिंग ट्रान्झॅक्शन चेक करायचं प्रत्येक स्टेटला आणि ते इन्कमिंग ट्रान्झॅक्शन कुठल्या इनपुट सिम्बॉलवरती येते त्यानुसार त्याच्या पुढे ॲड करून घ्यायचं. जसं की आपण आता एवर त्या इनपुट सिम्बॉलपासून एवरती ट्रान्झॅक्शन बीला येत होतं त्यामुळे ते ॲड करून घेतलं. तसेच जेवढे येतील तेवढे काय करायचं ॲड करत राहायचं. पण जर इनिशियल स्टेट असेल तर इनिशियल स्टेटला इन्सुलॉन ट्रान्झॅक्शन ॲड करायचंच हे लक्षात ठेवा. इनिशियल स्टेटला करावंच लागतं त्याशिवाय आपल्याला होत नाही. जेवढं पण येतील तेवढं करायचं त्यानुसार हे करता येतील. जेवढ्या स्टेट असतील त्यांचे एक्सप्रेशन राईट डाऊन करायचे. एक्सप्रेशन राईट डाऊन केले नंतर काय करायचं रे पुटिंग करून एक एक्सप्रेशन दुसऱ्या एक्सप्रेशनमध्ये पुट करून त्याला काय करायचं की ह्या फॉर्ममध्ये आणायचं कुठल्या आरडीएलचा आर इक्वल्स टू क्यू प्लस आर पी त्या फॉर्ममध्ये आणायचं. त्यानंतर कन्वर्ट करायचं आणि कन्वर्ट केल्यानंतर फायनल स्टेटचं जर ते एक्सप्रेशन असेल तर तेच एक्सप्रेशन काय असतं तर डीएपीचं रेग्युलर एक्सप्रेशन असतं. एकापेक्षा जास्त असेल तर काय करायचं याची पुढे फक्त ॲडिशन करायला लागली असते. आपल्याला ॲडिशन करायची आणि त्यानुसार काय करायचं की राईट डाऊन करायचं. तर त्या पद्धतीने आहे. जर जनरली क्वेश्चन विचारला जातो की कन्वर्ट फॉलोइंग डीएफए इंटू रेग्युलर एक्सप्रेशन मला वाटतं की तुम्हाला बघितलं तर काय सिम्पल मेथडपेक्षा आर्डियन्स मेथड सोपी आहे आणि ह्या आर्डियन्स मेथड यूज करून सॉल्व्ह केलं तर इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणून इन्स्टेड ऑफ दी प्रेफरन्स गिवन टू सिम्पल मेथड वी गिव्ह प्रेफरन्स टू आर्डियन्स मेथड. आणि ही आर्डियन्स मेथड सिम्पल आहे व्यवस्थित करता येतं. त्या पद्धतीने बघा आणि सॉल्व्ह करा. जर काय क्वेरीज असतील काय प्रॉब्लेम्स असतील तर विचारा व्हॉट्सअपवरती फॉलो करा कॉल करा आणि विचारा त्यानुसार होईल. तर इथं आपण आर्डियन्स मेथड थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण हाऊ टू कन्वर्ट रेग्युलर एक्सप्रेशनचं इथं झालं कन्वर्जन आपलं डीएबी टू रेग्युलर एक्सप्रेशन. पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहे की हाऊ टू फाइंड आउट दी गिवन एक्सप्रेशन इज रेग्युलर ऑर नॉट. पण पंपिंग लेमा पाहणार आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. पण आपण आता इथंच थांबूया.